आपल्याला इथपर्यंत कशासाठी पाठवतात आणि ते त्यांच्या संसाराला त्यांचं दुःख ते कशा प्रकारे मानतात, तर या कवितेचं नाव आहे संसाराचं दुकान. दुकान मांडलं होतं नुसतं ते चार भिंतीचं, दुकान मांडलं होतं नुसतं ते चार भिंतीचं, संसाराचा खेळ मांडला होता त्यात. गरिबीचं झाकण केलं होतं डब्याला, गरिबीचं झाकण केलं होतं डब्याला, लोकीच्या बोलण्याचा तराजू मांडलं होतं दाराला. दुकानाची फळी घेतली होती बाणी डोक्यावर, दुकानाची फळी आता थोड्या वेळाने फिशपांडे डोक्यावर, मांडायचं होतं दुकान संसाराच्या जाग्यावर. मांडला होता खेळ चार भिंतीच्या आडुशात, मांडला होता खेळ चार भिंतीच्या आडुशात, मायेनं केलं होतं रान स्वतःच्या जीवाचं. मोडलं असलं दुकान तरी उभा करायचं होतं, मोडलं असलं दुकान तरी उभा करायचं होतं, 2-3 चिल्लर पिल्लर जगवायचं होतं. संसाराचं जळतण झालं तरी पेटायचं नव्हतं, संसाराचं जळतण झालं तरी पेटायचं नव्हतं. 2-3 चिल्लर पिल्लर होतं म्हणून दुकान उभा करायचं होतं, 2-3 चिल्लर पिल्लर होतं म्हणून दुकान उभा करायचं होतं. मनपूर्वक धन्यवाद. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ पे याद रहे तू. ए वतन मेरे वतन, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ पे याद रहे तू. ए वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तो. ए वतन मेरे वतन आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ पे याद रहे तू. ए वतन मेरे वतन, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू. ए वतन मेरे वतन. धन्यवाद. बाप काढला घराबाहेर दारात वेळते ऐकल, बाप काढला घराबाहेर दारात वेळते ऐकल, आणि बायकोला म्हणतोस तुझ्यासाठी काय पण. जरा तुझ्या माईची आठवणभर दिवस एकच जन्माला यावा म्हणून किती केले होते नवस. जरा तुझ्या माईची आठवणभर दिवस एकच जन्माला यावा म्हणून किती केले होते नवस. एकूण ती चिंतीचा नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तुझ्या पदरात गावला. हिरा लहानपणी माय तुला शेतात न्यायची, ऊन लागू नये म्हणून तुला स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची, स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचास, माईचं दूध संपल्यावर रक्त सुद्धा ओढायचा. रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एवढं एक कर, दारातल्या मातेला घरात आण. वाघ बनवलंय तुला माईनं, वाघ तुला बनवलंय माईनं, पण दुर्दैवाने तिला तू नाही राहिलं बाय पण. खरं म्हणत असशील तर म्हण, माय तुझ्यासाठी काय पण, माय तुझ्यासाठी काय पण. देवासारखा बाप तुझा, तोही सोडलास वाऱ्यावर, तुझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो पहाटे जायचा धाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी त्याने किती सावकार बसले होते, तुझ्या त्याच्या तीजभर जमिनीसाठी त्याने किती पाठी सुने खुपसले होते. तुला नोकरी लागल्यावर त्याने गावभर वाटली होती साखर, तुला नोकरी लागल्यावर त्याने गावभर वाटली होती साखर, पण दुर्दैवाने आज नाही त्याच्या ताटात चतकोर सुद्धा शिळी भाकर, चतकोर सुद्धा शिळी भाकर. दुधागत आटून गेलेत मायबाप, दुधागत आटून गेलेत मायबाप, दुर्दैवाने त्यांच्या संसारावर नाही राहिली साय पण. खरे म्हणत असाल तर म्हणा मायबापावर तुमच्यासाठी काय पण, मायबापावर तुमच्यासाठी काय पण. मला आवडलेली वाक्य मी माझ्या डायरीवरती लिहून ठेवलेली आहे. 2016 साली म्हणजे 16च्या अगोदर हे चित्रपट रिलीज झालेले, तर ती वाक्य एकदा वाचून दाखवतो. पहिलं वाक्य आहे 3 इडियट्स पिक्चर मधलं. मी माझ्या डायरीतूनच वाचून दाखवतो म्हणजे मला चांगलं वाचता येईल, कारण अक्षर खूप सुंदर आहे.
जय भारत माता की हा कोण काय आवाज आला म्हणजे पहिले ते आवाज आला जाणार तेवढं असते ते वाक्य होते, पहिलं वाक्य होतं थ्री इडियट चित्रपटातील, हिंदीतून वाचायचा प्रयत्न करतोय. काबिल हो जा मेरे बच्चे, कामयाबी तुम्हारे पीछे झक मार कर आएगी. दुसरं वाक्य होतं धूम 3 मधलं आमिर खान साहेबांच्या पिक्चर मध्ये वाक्य होतं, जो काम दुनिया को नामुमकिन लगे, जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है कर्तव्य दिखाने का. तर 17 जानेवारी 2016 ला मी हे वाक्य लिहिले होते. तिसरं वाक्य होतं बदमाश कंपनी नावाच्या चित्रपटातील, बड़े से बड़ा बिजनेस पैसे से नहीं, एक बड़े आइडिया से बड़ा होता है. चौथं वाक्य होतं यह जवानी है दीवानी, मैं उठना चाहता हूं, त्यामध्ये मला वाटतं ते पोरग सेल्समन असतं, दौड़ना चाहता हूं, गिरना भी चाहता हूं, बस रुकना नहीं चाहता. पाचवं वाक्य महानायक बच्चन साहेबाचा सरकार चित्रपट आला होता, त्याच्यातलं आहे नजदीकी फायदा देखने से पहले दूर का नुकसान सोचना चाहिए. नंतर नमस्ते लंडन या चित्रपटातील वाक्य, जब तक हार नहीं होती ना तब तक आदमी जीता हुआ रहता है. त्यापुढील 7वं वाक्य चक दे इंडिया, हा पिक्चर तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. वार करना है तो सामने वाले के गोल पर नहीं, सामने वाले के दिमाग पर करो, गोल खुद ब खुद हो जाएगा. 8वं वाक्य मेरी कोमच्या जीवनावर आधारित चित्रपट होता बॉक्सिंगचा. चित्रपटाचं नाव मेरी कोम होतं, प्रियांका चोप्राने त्याच्यात मेरी कोमचं काम केलेलं होतं. वाक्य होतं कभी किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए. 9वं आणि शेवटचं वाक्य होतं हॅपी न्यू इयर चित्रपटातील, दुनिया में 2 तरह के लोग होते हैं, विनर और लूजर, विनर और लूजर, लेकिन जिंदगी हर लूजर को एक मौका जरूर देती है जिसमें वो विनर बन सकता है. तुमची नावं तुम्हाला अंबादास सरांकडे जमा करायची आहे, आलं लक्षात. आणि मग त्यानंतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालक साक्षी लुंगारे करणार. सुरुवातीला सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आज होणार आहे 15 मिनिटांमध्ये. 3 गट सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी राहतील, 5वी 6वी 7वी, ज्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढले जातील. नंतर मग विविध कला दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. तुमचं काव्य गायन, गीत गायन, तुमची स्वतःची कविता वाचन असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला सादर करायची संधी दिली जाईल. ते झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी आपण आष्टी व आष्टी परिसरातील सुप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ बरसाले, ज्यांना JR बरसाले असे म्हणतात, ते व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ गोदावरीताई बरसाले यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर बरसाले साहेब त्यांचा जीवन प्रवास इथं तुम्हाला उलगडून सांगणार आहे.
त्यांना असं काही स्टेज गरज नाही येऊन बोलायची, त्यांचा सराव नसल्यामुळे मी व अंबादास सर त्यांना प्रश्न विचारणार आहे. त्यातून त्यांचं शिक्षण कसं झालं, त्यांनी काय काय संघर्ष केला, ते कसे शिकले, कसा दवाखाना टाकला, हे सगळं त्यांचा जीवन प्रवास ते तुम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी सांगणार आहे. त्यामुळे तो कार्यक्रम झाल्यानंतर मग तुम्हाला फिशपॉन्ड आमच्याकडे जमा करायचे. या दरम्यान साधारणतः आपल्याला 1.5-2 तास वेळ लागेल आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी शांतता पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आलं लक्षात? त्याचबरोबर जेव्हा बरसाले साहेब त्यांच्या पत्नी येतील त्यांचा छोटासा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होईल आणि त्यांची मुलाखत म्हणजे त्यांचा जीवन प्रवास तुम्ही ऐकल्यानंतर मग फिशपॉन्डचा कार्यक्रम होणार आहे. शेवटी त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना कार्यक्रमाची रूपरेषा कळाली. तर 3 गट आहे, 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी आणि 11वी. आज आपण इथे कशासाठी आम्ही आहोत हे सगळ्यांना माहीतच आहे. सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना येणाऱ्या वर्षात आपण सर्व ईश्वराची अशी प्रार्थना करू की जे येणारे नवीन वर्ष आहे ते आपल्या सगळ्यांचं सुख व समृद्धी जावो. आणि मी अशी अपेक्षा करते की सर्वजण हा कार्यक्रम एन्जॉय करतात. सो फर्स्ट आपण वादविवाद स्पर्धा घेणार आहोत. त्यामध्ये वर्ग 8चे विद्यार्थी प्रणव घाटे. वर्ग 8वीचा विद्यार्थी प्रणव आनंद घाटे क्लास लावणे आवश्यक आहे या विषय आपल्या मनात व्यक्त करेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात वाढ होते, ज्याच्या काही सगळ्या प्रश्न असतील ते सोबत मांडता येतात. आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता क्लासमध्ये येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत अतिशय आनंदाने आपण करत आहोत. तर त्या निमित्ताने सरांनी अनेक स्पर्धांचे आयोजन केले आहे. तर वादविवाद स्पर्धेमध्ये क्लास लावायला पाहिजे की क्लास लावू नये या अतिशय छान अशा दोन विचारांचे सरांनी आयोजन केले होते. तर क्लास लावायला पाहिजे हे माझे ठाम मत आहे. कारण आपण पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकण्यासाठी तसेच जास्तीत जास्त सराव होण्यासाठी क्लास लावत असतो. क्लास लावल्यानंतर आपण गणित असो किंवा इतर विषयाचे जे काय आहे ते अचूक उत्तर लिहू शकतो. आणि क्लास लावल्यामुळे जे अभ्यासाचं डिप्रेशन आहे ते कमी होते. आणि त्याचबरोबर आपण घरी बसल्यावर अभ्यासाचं डिप्रेशन खूप वाढतं की मला हे करायचंय, मला एवढा मोठा अभ्यास करायचा, मी कसा करू शकेल. परंतु आपण क्लास लावल्यानंतर मैत्रिणींसोबत हसत खेळत तेवढा अभ्यास करून जातो. तर आपण नुसता पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकण्यासाठी नाही तर आपल्याला क्लासमध्ये आल्यानंतर खूप काही गोष्टी शिकायला भेटतात. जसं की सामान्य विद्यार्थी समाजामध्ये कसं वागायचं, तसेच अनेक काही गोष्टी आहेत त्या आपण सहजरित्या शिकून जातो. आणि गायकवाड सरांमुळे तर सर अतिशय प्रखर वाचक लेखक असल्यामुळे सर त्यांचे अनुभव शेअर करतात आणि त्या अनुभवातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटतं. बाकीच्या क्लासेसचं मला माहित नाही, पण मी दररोज क्लासला येताना असं ठरवूनच येते की आज मला काहीतरी शिकायला भेटत, मला नवीन काहीतरी शिकायला भेटत. तर माझं असं म्हणणं आहे की क्लास लावायलाच पाहिजे, खास करून गायकवाड कोचिंग क्लासेस असते. धन्यवाद.
तेव्हा एकच रिस्पॉन्ड अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या हस्ताक्षरात लिहिल्यामुळे ते रिस्पॉन्ड या स्पर्धेतून बाद करण्यात आलेले आहे. नवीन काहीतरी तयार करून तुम्हाला या ठिकाणी द्यायचं होतं. एकच रिस्पॉन्ड 4 विद्यार्थ्यांनी दिला, एकाचा घेतला जातोय, बाकी 3 हे बाद केले जातात. टेलरने शिवले कपडे, कपडे गेले फाटून, हिचे लग्न लावून टाका एखाद्या रेडा पाहून. दिनेश गायकवाड. बाटलीवर बाटली, काचाची बाटली, समर्थची जिरते, आदर फाटली. समर्थ. देवळीत होता फुगा आणि जिनुला काला धगा. हा मात्र आत्ताच्या याच्यामध्ये सर्वात जबरदस्त आहे. पहनो सूट पहनो जैकेट, पहनो सूट पहनो जैकेट, फिर भी लगते हो कोलगेट का छोटा पैकेट. ओंकार जगधने. चालतो खणखणीत, बोलतो खणखणीत, जवळ आला की वाटती द्यावी एक संसरीत. वैभव बावणे. काय असलं स्वतःला समजतो विनोद खन्ना, हा तर आहे चुटक्या चप्पाचा पन्ना. बादल. संतोर लक्ष साबण. मान लिया कि तू शेर है, पर ज्यादा उछल मत, हम भी शिकारी है, फेंक देंगे, ठोक देंगे. प्रसाद पशु. आम्हाला सर आणि अक्षय सरांसाठी सर आधी चॉकलेट गेले ते एक रिस्पॉन्ड आलाय. येवलूशी खार झाडावर कशी चढते, येवलूशी खार झाडावर कशी चढते. सुरू आम्हाला कोणी बायकाच देत नाही, तर आम्ही काय करू. नजर तुझी अशी जशी कीड लागले पिकास. श्रीशरण मोरे.
उन्हें सबके कदम ताराराम पम पम कभी ऐसे भी तो उठे सबके कदम ताराराम पम पम कभी ऐसे भी मार्क्स लाया करो कभी 0 कभी 1 कभी उससे भी कम जबरिया पठा नाही समजलं आम्हाला. हा माझा भाऊ तो माझा भाऊ मग सिनेमाला कोणाबरोबर जाऊ वैष्णवी व्यवहारीण सामंत कोणाला निष्पाळ जर वाचायचे असतील तर कृपया इथं स्टेजवरती या. जर कोणाची इच्छा असेल वाचायची जर व्यवस्थित वाचायचं असेल तर तुम्हाला आमंत्रित केलं जाते. तर तेजस्वीचं स्वागत करा. क्या आंखें है क्या चेहरा है क्या आंखें है क्या चेहरा है क्या रूप तुमने पाया है ऐसा लगता है पागल खाने से कोई मरीज भागकर आया है. अर्चना मिठे. कशाला करतो बॉयकट कशाला करतो बॉयकट कशाला करतो बॉयकट कशाला करतो बॉयकट एकच करून तर गांधी गट बादल राठोड विशाळगडावर पडला सिद्धीचा वेळा विशाळगडावर पडला सिद्धीचा वेळा जसा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेळा जसा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेळा जेवणावर असा ताव मारतो जसा कासरा तुडवलेला रेडा. ऋतुजा खुके. जिस वक्त जाके तुम्हें बनाया है एक ससुर सा उसके दिल पे छाया होगा पहले सोचा होगा रख लूं तुम्हें जन्नत में फिर उसे झूठ प्राणी संग्रही का ख्याल आया होगा. अरविंद बोले संजय बोले लड़का और पापा को चाहिए थी लड़की दोनों खुश हुए जब हुआ माऊली. तुम जिस साबुन से नहाती बाद में उस साबुन को किससे धोती हो. साक्षी लुंगारे. आपण काय करामध्ये केलं नाही तर आपल्याला येतं. हे खरोखर एकदम जबरदस्त आहे. जे कोणी लिहिलं असेल एक माझ्या खिशामध्ये मी ठेवलेला आहे. तो जबरदस्त लिहिला पिशवा आहे. मी शेवटी वाचणार आहे. हा एक अतिशय जबरदस्त लिहिला आहे आणि हा सुद्धा मीच वाचणार आहे. खूप मस्त लिहिलेला आहे.
इथं थांबतो मला सर मामा गुडगी आपल्या एक नाही पडलं नाही पडत लिहून लिहून झिजले खडू लिहून लिहून झिजले खडू आता तरी द्या अंबादास सर लग्नाचे लाडू अरे बाडू करायला गेला रक्तदान डॉक्टर म्हणे बाटली नाही प्रलाव काके चमचा साखळे भेटलं ना रक्त जाऊ तिकडं माग बघायला सर माग सर बघायला गोबरे गोबरे गाल भाऊंचे गोबरे गोबरे गाल सर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल अर्थ काय पण अभ्यास करून करून किती करतेस प्रश्न गोळा अभ्यास करून करून किती करतेस प्रश्न अभ्यास करून करून किती करतेस प्रश्न गोळा एकदा तरी मारना पोरांना डोळा जबेरिया पठार कृष्णा ढोबळे चलता है तो कृष्णा ढोबळे चलता है तो दिल धड़कता है मेरा नहीं धरती का अरे भाई गंध लावतो करून करून मुलींना पाहतो चोरून चोरून संजय कोल्हे अरे वा सरचा भाऊ ट्युशनला येतात सुटा बुटात आणि अक्षर जर घरी झोपतात खोन पाठात इथून पाहिला तर राजेश खन्ना तिथून पाहिला तर विनोद खन्ना इथून पाहिला तर राजेश खन्ना तिथून पाहिला तर विनोद खन्ना कृष्णा गंगा धरे तर आपला टायरवाला अण्णा लास्ट हो लास्ट चला शरीरात नाही बाटलीभर रक्त शरीरात नाही बाटलीभर
हनुमान फक्त. धन्यवाद साक्षी. अजून शेवटचे फक्त 2 जे इतरांपेक्षा खरोखर खूप वेगळे होते म्हणून त्या दोघांनाही 2-2 चॉकलेट देण्यात येते. एक अतिशय भारी आहे. हॅलो गुगल. गुगलवरचं हे फीचर आहे. गुगल असिस्टंटचा आपण बोललो तो होतो. खूप छान असा खालून क्रमांक 2चा हा रिस्पॉन्ड आहे. क्रमांक 1चा वाक्य ज्याने कोणी लिहिलं खरोखर खूप छान लिहिलं ते होते इकडे असतील. रिस्पॉन्ड म्हटल्यानंतर अशा पद्धतीने नवीन काहीतरी आपण लिहायला हवं. तुम्ही बाकीची जी रद्दी लिहिली त्याच्या वगैरे जुनी झाली. आणि हे पक्क लक्षात ठेवायचं की समाजामध्ये किंवा जीवनामध्ये नेहमी असं ठाम मनाची गाठ बांधून ठेवायची की ज्या झाडाला फळं असतात त्या झाडाला दगड मारतात. वाढलेल्या बोरीच्या झाडाला जर बोर नसले, वाढलेलं बोरीचं झाड असेल तर तुम्ही दगड मारता का त्याला? नाही. हलवता का त्याला? आणि दुसरी म्हण याच्या जवळची आहे, चांगल्या झाडावर माकड उड्या मारतात असंही म्हणलं जातं. म्हणून तुमच्यामध्ये काहीतरी कला, काहीतरी गुण असल्याशिवाय लोक त्याची स्तुती करतात. एखादा आपल्याला शिव्या देतो याचा अर्थ तो आपल्या वरती उपकारच करतो, म्हणजे स्तुतीच असते ती एक प्रकारची. त्यामुळे ती आपल्याला आनंदाने स्वीकारता आली पाहिजे. तर अतिशय सुंदर असा हा रिस्पॉन्ड आहे आणि टाळ्याच्या गजरात आपण त्याचं स्वागत करू. खूपच चांगला रिस्पॉन्ड आहे. हॅलो गुगल, ऋषिकेश मुंडिक मराठीत कसा बोलेल? बऱ्याचदा तसं होतं, ऋषी काय बोलतो म्हणजे ऋषीची आई आपल्या क्लासचीच विद्यार्थी ती सुस्पष्टपणे विचारत असते. ऋषी मला वाटतं 5वी-6वी पासून इकडे क्लास करतो. तो काय बोलतो ते मला ते बोलून गेल्यानंतर 10 मिनिटांनी समजतं. तर खूप छान लिहिलं होतं आणि आजच्या या कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट असा रिस्पॉन्ड तुम्ही या ठिकाणी वाचतोय. कोई पत्थर से ना मारो, ये गाना है. कोई पत्थर से ना मारो मेरे दीवाने को, कोई पत्थर से ना मारो मेरे दीवाने को, न्यूक्लियर पावर का जमाना है. न्यूक्लियर पावर, न्यूक्लियर पावर का जमाना है यारो. बॉम्ब से उड़ा दो साले को. स्वप्नील राठोड. खूप छान असं लिहिलंय म्हणून त्याला 2 चॉकलेट वरती दिला. सर्वप्रथम मी सरांचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा चांगला सुंदर कार्यक्रम आयोजित केला. आणि मला असं वाटतं की अजून 4 वाजता 10 मिनिटं बाकी आहे. येणाऱ्या वर्षामध्ये 2021 मध्ये गायकवाड क्लासेसच्या वतीने काय काय कशा पद्धतीने शैक्षणिक आपण कार्यक्रम घेणार आहोत त्याची थोडक्यामध्ये माहिती करून देतो. क्लासवरती दररोज तुम्हाला सांगणार असतो. आज रोजी क्लासच्या आपण 24व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. 98 साली आपण सुरुवात केली आणि अक्षरशः म्हणजे एक 10वीच्या बॅचला 3 मुली आणि 3 मुलं 2-3 मुलं असं काहीतरी होतं. तिथून आपण सुरुवात केली आणि हा विस्तार वाढत 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 म्हणजे तुमच्या जन्माच्या अगोदरपासून